क्राइम ब्रांच ठाणे शहर द्वारा सेक्टर 2 भिवंडी से मोबाइल फोन चोर और मोटरसाइकिल व मोबाइल फोन सहित गिरफ्तार कर कुल 12 अपराधियों का खुलासा हुआ। बता दें कि क्राइम ब्रांच कंपोनेंट भिवंडी में गुप्त मुखबिर से प्राप्त जानकारी के अनुसार शांतिनगर पुलिस स्टेशन रामनगर के रिकॉर्ड पर अपराधी पुलिस स्टेशन पर डंपिंग ग्राउंड के पास चोरी की मोटरसाइकिल और मोबाइल फोन बेचने में सक्षम था। अधिकारी PI सोनवणे API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडेच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार बिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली। त्याच्याकडून आतापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे। असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहे। त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत, इतर मिसिंग मोबाईल आहेत, असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। तर कशी येते मोडस आपण काय एकटाच होता हा कसं काय? हा जो पिल्या फकीर जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे। हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दी ठिकाणी असतील वगैरे असतील किंवा चालत्या मोटरसायकलवर रस्त्याचे गुन्हे करायचा, त्या अनुषंगानं आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच्यावर आपण तपास केला तर ताब्यात जवळपास 2,25,000च्या मुद्देवर आपण आरोपीचा बॅकग्राऊंड काय होतं सर? एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। इतर काय त्याचे साथीदार आहेत का, त्याच्यासोबत गुन्हे करणार आहेत, त्याची देखील अधिकची माहिती घेण्याचा तपास करेल। बॅकग्राऊंड काय आहे आरोपीचं संपूर्ण? या अगोदर सुद्धा या आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भात गुन्हे दाखल आहेत। सर असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात, पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात, अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलीस आयुक्तालयाचा काही निर्णय आहे का? या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा MPDच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोकांतर जर काही कारवाई असेल तर त्या अनुषंगाने देखील त्याचं नियोजन आणि कारवाई करतो। ओके.